नमस्कार. आज आपण महाराष्ट्रातील अष्टविनायकांच्या 8 पवित्र मंदिरांचा हा अद्भुत प्रवास उलगडणार आहोत. या अतिशय प्रसिद्ध तीर्थयात्रेत नेमकी कोणती 8 ऐतिहासिक मंदिरे येतात ते आता पाहूया. चला तर या 8 अद्वितीय आणि ऐतिहासिक स्थळांच्या क्रमिक प्रवासाला थेट सुरुवात करूया. पारंपरिक क्रमानुसार या पवित्र दर्शनाची सुरुवात पहिल्या 3 अतिशय महत्त्वाच्या मंदिरांपासून होते. आपली यात्रा मोरगावपासून सुरू होते, त्यानंतर सिद्धटेक आणि मग पुढे पालीकडे वळते. पहिला आहे मोरगावचे श्री मयुरेश्वर. ऐतिहासिकदृष्ट्या याच ठिकाणी सिंधू राक्षसाचा वध झाला होता. दुसरं सिद्धटेकचे श्री सिद्धिविनायक. भीमा नदीकाठचं हे सुंदर मंदिर भक्तांना इच्छित फळ देण्यासाठी प्रसिद्ध आहे. तिसरं म्हणजे पालीचे श्री बल्लाळेश्वर. अष्टविनायकातील हे एकमेव मंदिर जे थेट भक्ताच्या नावाने ओळखलं जातं. आता या अद्भुत आणि पवित्र तीर्थयात्रेच्या मधल्या टप्प्याकडे म्हणजे पुढच्या मंदिरांकडे वळूया. हा प्रवास आता महाडला पोहोचतो, त्यानंतर थेऊर आणि मग थेट प्राचीन लेण्याद्रीच्या गुहांकडे जातो. महाडच्या श्री वरदविनायक मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथे भाविकांना स्वतः गाभाऱ्यात जाऊन पूजा करण्याचा विशेष अधिकार आहे. पाचवा आहे थेऊरचे श्री चिंतामणी. इथेच गणपतीने चिंतामणी रत्न परत मिळवण्यासाठी असुराचा पराभव केला होता. सहावं लेण्याद्रीचे श्री गिरिजात्मज. गुहेत कोरलेलं हे अद्भुत मंदिर प्रत्यक्ष गणपतीचं जन्मस्थान मानलं जातं. अखेरीस आपला हा माहितीपर प्रवास अष्टविनायकातील शेवटच्या 2 अत्यंत शक्तिशाली आणि भव्य मंदिरांपाशी येतो. ही माहिती आता ओझर आणि रांजणगावच्या सुंदर मंदिरांची सफर करून पूर्ण होईल. 7वं ओझरचे अतिशय प्रशस्त श्री विघ्नहर मंदिर. हे मंदिर गणपतीने विघ्नासुरावर मिळवलेल्या विजयाची मोठी साक्ष आहे. आणि शेवटी रांजणगावचे श्री महागणपती. याच ठिकाणी गणपतीने महागणपतीचं रौद्र रूप घेऊन शक्तिशाली त्रिपुरासुराचा नाश केला. अशा प्रकारे ही 8ही पवित्र मंदिरे आणि त्यांचा ऐतिहासिक क्रम एकमेकांशी अगदी अतूटपणे जोडलेला आहे. या ऐतिहासिक ठिकाणांपैकी कोणती जागा स्वतः अनुभवण्याची सर्वाधिक इच्छा होते? हा विचार नक्की करण्यासारखा आहे.